अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातील अप्पर वर्धा धरणाची स्थिती आज 2 सप्टेंबर रोजी 2 वाजता काय होती याची सविस्तर माहिती आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत। धरणातील पाणी पातळी, स्टोरेज गेट्सची स्थिती आणि पूर परिस्थिती याविषयीची अद्ययावत माहिती पाहूया। अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातील अप्पर वर्धा धरणाच्या ताज्या आकडेवारीनुसार धरणातील पाणी पातळी 342.20 मीटर असून FRL 342.50 मीटर आहे। धरणाची एकूण क्षमता 650.96 मिलियन क्युबिक मीटर असून त्यापैकी 536.74 मिलियन क्युबिक मीटर म्हणजेच सुमारे 95% पाणी भरलेले आहे। धरणाचे 13 दरवाजे उघडण्यात आले असून प्रत्येक गेट 55 सेंटीमीटर उघडलेला आहे। मागील 24 तासात धरणात 12.40 मिलियन क्युबिक मीटर पाणी जमा झाले असून एकूण 270.77 मिलियन क्युबिक मीटर पाणी धरणात साठलेले आहे। पाणी सोडण्याचे प्रमाण 1151.51 क्युबिक मीटर प्रति सेकंद असून मागील 24 तासात 14 मिलियन क्युबिक मीटर पाणी सोडले गेले आहे। धरण परिसरात कालच्या आणि आजच्या पावसामुळे 54 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून एकूण पावसाचे प्रमाण 665 मिलीमीटर आहे। पाण्याची सतत वाढती आवक लक्षात घेता धरण प्रशासक सतर्क आहे आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व उपाययोजना राबवित आहे। धरणाच्या आजच्या स्थितीनुसार शेतकरी, स्थानिक रहिवासी आणि वाहतूक करणारे नागरिक यांनी सतर्क राहावे असे प्रशासनाने आवाहन केले आहे। तसेच पाणी सोडण्यामुळे नदीच्या खालच्या बाजूला राहणाऱ्या गावांना पूर्व सूचना देण्यात आल्या आहेत। मोर्शी तालुक्यातील अप्पर वर्धा धरणाची स्थिती आता स्पष्ट झाली आहे। धरणात पाणी भरलेले असून 13 दरवाजे उघडण्यात आले आहेत। यामुळे सुरक्षितता आणि सतर्कता आवश्यक आहे।